नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण काल झालेला ठाणे शहर पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका कोड क्रमांक बी आहे, तर ती प्रश्नपत्रिका आपण इथे सोडवणार आहोत. एकूण 100 प्रश्न लेखीसाठी होते आणि 100 मार्कासाठी होते, त्यामुळे एकही प्रश्न स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही जर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देते, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला आहे, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल किंवा आपण त्याला ॲसिड सुद्धा म्हणतो, तर कोणते आम्ल आढळते आवळ्यामध्ये? पर्याय क्रमांक बी सायट्रिक ॲसिड. त्याखालचा प्रश्न क्रमांक दुसरा, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर जीवनसत्व अ या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. पर्याय क्रमांक ए याचं करेक्ट आन्सर आहे. त्याखालचा तिसरा प्रश्न क्रमांक, कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? तर जे कर्करोगाचे डॉक्टर असतात त्यांना आपण पर्याय क्रमांक बी ऑर्कोलॉजिस्ट असं म्हणतात. त्याखालचा प्रश्न क्रमांक चौथा, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आले आहे. तर पर्याय क्रमांक ए कॅल्शियम कार्बाईड हे जे आहे तर तिथे प्रतिबंध आणण्यात आले आहेत, जे पिकांसाठी वापरले जातात. तर त्याखालचा प्रश्न पाचवा पाहूया आपण. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी लिथियम. हा जो धातू आहे तो पांढरे सोने म्हणून ओळखला जातो. त्याखालचा प्रश्न क्रमांक सहावा पाहतोय आपण. ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेट ट्रान्सफॉर्म. पुढचा प्रश्न पाहतोय आपण सातवा. डॅश डॅश हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. तर निकोटीन याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहतोय आठवा. सायनाइट या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक डी प्रुसिक ॲसिड. हे जे आहे ते सायनाइट जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक नववा. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी असे म्हणतात, जे संरक्षण करतात आपल्या शरीरामध्ये? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए पांढऱ्या पेशी ज्या आहेत आपल्या त्या मानवी शरीरामध्ये पेशी संरक्षक पेशी असे त्यांना म्हणतात, आणि ते आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिबंधक करण्याचे काम करते. त्याखालचा प्रश्न दहावा. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? आता कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? तर डी ऑक्सिजन आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? तर यकृत या अवयवामध्ये कावीळ हा रोग होतो. पुढील प्रश्न क्रमांक 12वा. मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? तर पर्याय क्रमांक ए एक जोडी जी असते ती लिंग गुणसूत्राची असते. पुढील प्रश्न क्रमांक 13वा. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? पर्याय क्रमांक ए याचं करेक्ट आन्सर आहे. त्याखालचा 14वा प्रश्न. स्पायरोगायरा हे डॅश डॅश शैवाल आहे? तर आन्सर ए हरित शैवाल आहे. 15वा प्रश्न पाहतोय आपण. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? तर पर्याय क्रमांक 4 डी गोवर हा जो आजार आहे तो एक संसर्गजन्य रोग आहे. 16वा प्रश्न. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर पर्याय क्रमांक सी चेता संस्थेचा अभ्यास ह्या न्यूरोलॉजी या विज्ञान शाखा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17वा. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर आइन्स्टाईन यांनी ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आहे. पुढचा प्रश्न पाहतोय आपण 18वा. विद्युत जनित्रमध्ये ऊर्जा रूपांतराचा कोणता सिद्धांत आहे? तर पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे. 19वा प्रश्न. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? तर आन्सर डी पुणे या ठिकाणी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. त्याखालचा 20वा प्रश्न. पितळ हे संमिश्र
कोणत्या धातूचे बनलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, तांबे व जस्त मिळून पितळ हे संमिश्र बनलेले आहे. त्या पुढचा 21वा प्रश्न पाहतोय आपण. वाक्याचा प्रकार ओळखा. जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. तर पर्याय ए, मिश्र वाक्य आहे हे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 22वा. खालील शब्दाचा समास ओळखा. तर चक्रपाणी, तर याचा आन्सर आहे डी, बहुव्रीही समास आहे हा. 23वा प्रश्न. खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. तर पर्याय क्रमांक ए, सचिन हे जे आहे ते विशेष नाम आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 24वा. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर कोणती योग्य जोडी आहे? तर याचाही आन्सर पर्याय क्रमांक ए आहे. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, तर ही योग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 25. खालील वाक्याचा काळ ओळखा. मी रस्त्याने जात असेन. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी, अपूर्ण भविष्यकाळ. मी रस्त्याने जात असेन. यानंतर 26वा प्रश्न आहे. भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? तर भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ आहे निरर्थक गोष्टी. 27वा प्रश्न. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कविताची बहीण हुशार आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, षष्टी विभक्ती आहे. चाचीचे हे जे आहे ते षष्टीचे उदाहरण आहे. कविताची इथं आलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर कोणता शुद्ध शब्द आहे? पर्याय क्रमांक ए, तात्पर्य हा शुद्ध शब्द आहे. 29वा प्रश्न आपण पाहतोय. खालील शब्दाचा अर्थ सांगा. तर याचा जरब याचा जो खरा अर्थ आहे तो आहे दरारा. प्रश्न क्रमांक 30. संधी सोडवा. अरुणाचल, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे अरुण प्लस अचल. 31वा प्रश्न. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मी सिनेमा पाहतो, तर याचं जे प्रकार आहे सकर्म वाक्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक बी, निर्बस्तया जे आहे ते अशा प्रकारे लिहिलं जातं. पर्याय क्रमांक बी. यानंतर प्रश्न क्रमांक 33. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर हातावर तुरी देणे याचा जो अर्थ आहे पर्याय क्रमांक ए, फसवून सुटका करून घेणे. त्यानंतर 34वा प्रश्न आहे. द्राविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ ओळखा. तर पर्याय क्रमांक सी, साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे. 35वा प्रश्न. खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. आता भावना ज्याच्यामध्ये आहे ते भाववाचक नाम असं म्हणतात. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए, माणुसकी. भावना दिसून येते तिथे, तर माणुसकी याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर 36वा प्रश्न जो आहे तो गणिताचा प्रश्न आहे. गणिताचं फक्त तुम्हाला आन्सर जे आहे ते फक्त आन्सर सांगणार आहे. 36व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक डी. 37व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए. 38व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए. आणि 39व्या प्रश्नाचं आन्सर आहे पर्याय क्रमांक ए. तर हे जे आन्सर आहे ज्यांनी कोणी विद्यार्थ्यांनी दिलं असेल त्यांचं हे आन्सर की बरोबर आहे. नंतर 40वा प्रश्न आपण पाहतोय. तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी. 41वा प्रश्न. भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर याचं जे आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई ते अहमदाबाद पहिली बुलेट ट्रेन या 2 शहरांना जोडणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही विचारला आहे? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाहीये. 43वा प्रश्न. वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न 44. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर पर्याय सी, धनंजय चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. त्याखालचा प्रश्न क्रमांक 45वा. राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी बस प्रवासात महिलांना तिकीट दरात
किती टक्के सवलत नुकतीच जाहीर झाली आहे? तर 50% सवलत जाहीर झाली आहे. पर्याय डी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 46 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालील ठिकाणी प्रस्थापित आहे. तर इंदू मिल या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 47 मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यकाच्या स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो? तर 47चा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिनांत मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला जातो. त्याखालचा प्रश्न क्रमांक 48 आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस आहेत. यानंतर या आधीचे कोण होते? तर भगतसिंग होते. पुढचा प्रश्न क्रमांक 49 ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर शंभूराज देसाई आहेत. प्रश्न क्रमांक 50 महिला IPL 2023 खालीलपैकी कोणी जिंकली आहे? अतिशय सोपा प्रश्न परीक्षेला विचारला होता. तर मुंबई इंडियन्सने महिला IPL 2023 जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक ए याचं करेक्ट आन्सर आहे. 51वा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक डी याचा आन्सर आहे पोलीस महासंचालक. 52वा प्रश्न राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनातील त्रुटी व दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए KP बशी समिती निवडलेली आहे. आता हा सुद्धा जो प्रश्न आहे खूप वेळा परीक्षेला आलेला आहे, त्यामुळे तुम्ही पाठ करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही पेपर झाले नसेल त्या विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न एकदा वाचून घ्या किंवा लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 53 आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक ए विशाखापट्टणम. आता ही आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी आहे. 54वा प्रश्न नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणले आहे? तर पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका या देशातून 12 चित्ते भारतामध्ये आणले आहे. त्याखालचा 55वा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023चे 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर नागपूर या ठिकाणी होणार आहे. पर्याय क्रमांक 4 डी याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय 56वा प्रश्न देशातील सर्व मान्यता शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामक NCERTने जारी केले आहे? तर प्रकाश याचं करेक्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक ए. 57वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते? तर 57चं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक डी आहे. इजिप्तचे जे राष्ट्राध्यक्ष होते ते 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्याखालचा 58वा प्रश्न आहे आपला G20 बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय होते? तर याचं 58चं जे आन्सर आहे पर्याय क्रमांक सी वसुधैव कुटुंबकम. 59वा प्रश्न आहे LICचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए सिद्धार्थ मोहती हे LICचे सध्याचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 60 कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? पर्याय क्रमांक बी भालचंद्र नेमाडे हे कोसला कादंबरीचे लेखक आहे. 61वा प्रश्न भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा संमत केला आहे. त्याखालचा 62वा प्रश्न जून 1757 मध्ये प्लासीच्या लढाई भारताचा इंग्रजी सत्तेचा पाया रोखला आहे. तर ए याचं करेक्ट आन्सर आहे. त्याखालचा 63वा प्रश्न क्रमांक ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर संत तुकडोजी महाराजांनी लिहिली आहे. 64वा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्ष होत्या. पर्याय बी 64चा आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 65 सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर याचं जे आन्सर आहे पर्याय क्रमांक बी खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद्द गांधी नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे 66 अभिनव भारत म्हणजे यंग इंडिया या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. 67वा प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला गौरवण्यात आले आहे? तर राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. अतिशय सोपा असा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 68
1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली आहे? तर पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे हंटर कमिशन. 69वा प्रश्न, भारताच्या घटनात्मक विकासातील 1921च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर पर्याय ए मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असे म्हणतात. त्याखालचा 70वा प्रश्न आहे, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही असं विचारलं आहे? तर याचं जे आन्सर आहे 70व बी साम्राज्यवादी राष्ट्र नाहीये भारत. 71वा प्रश्न, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते असते? तर पर्याय 4 राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असते. त्याखालचा 72वा प्रश्न आहे, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर पर्याय सी गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. IMP प्रश्न आहे, परीक्षेला पुन्हा येण्याची शक्यता आहे. पुढील प्रश्न आहे आपला 73वा, नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. 74वा प्रश्न, महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? तर मुंबई उपनगर. पर्याय बी याचा आन्सर आहे. 75वा प्रश्न आहे, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. 76वा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली आहे? तर 2014 साली झाली आहे. पर्याय सी याचा आन्सर आहे. 77वा प्रश्न आहे, खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? तर सर्वोच्च जी पर्वतरांग आहे पर्याय क्रमांक बी काराकोरम ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. प्रश्न 78वा पाहतोय आपण, कृषी क्षेत्रातील पीत व पिवळी, आपण त्याला पीत किंवा पिवळी सुद्धा म्हणतो, तर ही जी क्रांती आहे कशाशी संबंधित आहे? तेलबियाशी संबंधित आहे. तर 78वा ज्याचा जो आन्सर आहे ते आहे डी. 79वा प्रश्न आहे, संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे? तर पैठण या ठिकाणी आहे. 80वा प्रश्न आहे, काकरापारा हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक सी गुजरात या राज्यामध्ये आहे. यानंतर पर्याय आता प्रश्न पाहूया 81वा गणिताचा प्रश्न आहे, तर याचा जर आन्सर बघितला आपण तर पर्याय क्रमांक ए याचं आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 82, विसंगत घटक ओळखा. तर गाजर, रताळी, टोमॅटो आणि मुळा, तर विसंगत घटक कोणता आहे? टोमॅटो आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82वा आहे, 83वा प्रश्न आहे आपला गणिताचा, तर 83चा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी याचं करेक्ट आन्सर आहे. 84वा प्रश्न जो आहे तो सुद्धा गणिताचा आहे, तर 84चा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए 96 हे याचा आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 85चा आन्सर आहे डी. 86वा प्रश्न, सहसंबंध ओळखा. धावणे, थकवा तर उपवासाचं काय? तर याचं जे आन्सर आहे पर्याय क्रमांक ए भूक. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 87चा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए 50 किलोमीटर. 88वा प्रश्न आहे याचं करेक्ट आन्सर आहे बी. 89वा प्रश्न आहे याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए. 90वा प्रश्न आहे याचं जे आन्सर आहे पर्याय क्रमांक बी 50 रुपये. प्रश्न क्रमांक 91 याचा आन्सर आहे डी. 92 प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय बी. 93वा प्रश्न आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक डी. आणि 94वा प्रश्न आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ए. 93 जो प्रश्न आहे त्या 93 प्रश्नाचं करेक्ट आन्सर 27 आहे. पर्याय क्रमांक सी याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 95, भिन्न शब्द ओळखा. तर याचं जे आन्सर आहे ए आईस्क्रीम हा भिन्न शब्द आहे. 96, भिन्न संख्या ओळखा. पर्याय क्रमांक सी याचं करेक्ट आन्सर आहे. 97चा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक डी. आणि आता यानंतर आपण शेवटचे 3 प्रश्न पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 98, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी मे याचं करेक्ट आन्सर आहे. 99वा प्रश्न आहे, मालिका पूर्ण करा. तर सी याचं करेक्ट आन्सर आहे. आणि शेवटचा आपला 100वा प्रश्न आहे, तर याचं जे आन्सर आहे पर्याय क्रमांक बी 3 तास 20 मिनिटे. तर अशा प्रकारे आपण ठाणे शहर जो काल पेपर झालेला आहे त्याचे सर्व आपण आन्सर की पाहिलेले आहे. हा जो सेट होता तो प्रश्नपत्रिका कोड बी होता, त्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे असेल तर प्रश्न फक्त खालीवर झाले असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घ्या.
आणि ज्यांचे पेपर झालेले नाही तर त्यांनी ही प्रश्नपत्रिका सोडवा आणि करंट अफेअर्सवरती कोणते प्रश्न आले याचा अंदाज लावून तुम्ही सुद्धा करंट अफेअर्सचा अभ्यास करा.